श्री स्वामी समर्थ. कसे आहात मंडळी सगळे? आजचा दिवस खूप खास आहे, कारण आज आम्ही चाललो आहोत आपल्या लाडक्या स्वामींच्या दरबारामध्ये, म्हणजेच अक्कलकोटला. घरापासून ते स्वामींच्या दर्शनापर्यंत वाटेवरील मज्जा, दर्शनाची ओढ हे सगळं आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर रविवारी आम्ही निघालो. तर रविवारी सकाळी इथे 12 वाजलेले आहेत. 12 वाजता आम्ही निघालो. सगळं आवरलं आणि कृष्णाचे पप्पा कृष्णा आणि शिंदे काका हे मार्केटला गेले होते रात्री. तर दुकानाचं सगळं काम आवरून त्यांना घरी यायला 12 वाजले आणि 12 वाजता आम्ही सगळं आवरून जेवण केलं आणि गाडीमध्ये बसलो. तर बघा, कॅरी गाडीमध्ये आम्ही चाललेलो आहोत. जवळ आम्ही 10 ते 12 जण आहोत. आपण कॅरी गाडी घेतली ना, त्यावेळेसच आमचं जायचं ठरलं होतं. पण एक 3-4 महिने झाले तर म्हटलं आपण गाडी घेतली, बोललो तर आपण अक्कलकोटला दर्शनाला जायचंय, म्हणून आम्ही कॅरी गाडीच घेऊन चाललेलो आहोत. तर मुलं आहेत आणि शेजारचे आहेत, जोडीदार आहेत. तर असे करून आम्ही 10 ते 12 जण आहोत. तर बघा, रस्त्याने ना गाडीमध्येच आम्ही एकदम छान असं मोकळं ढाकळं बसायला सुद्धा जागा झाली. 2-3 जण पुढं बसले आणि बाकीचे पाठीमागं बसले. आरामशीर अगदी बसता आलं. रस्त्याने खूप मज्जा देखील केली. जागी जागी आम्ही थांबत गेलो. अजिबात काहीच वाटलं नाही. खाली आम्ही गादी टाकली होती बसायला. रस्त्याने जाताना मस्त मटकी भेळ खाल्ली. चहा प्यायला थांबलो. कुठं पेट्रोल पंपावरती थांबलो की तिथं उतरून छान असे पाय मोकळे केले. अजिबात काहीच वाटलं नाही. आणि बघा, संध्याकाळी आम्ही ना चहा घ्यायला सुद्धा थांबलो आणि मस्तपैकी ना गप्पा छप्पा मारत खूप मज्जा करत गेलो. ज्यांना कंटाळा आला त्यांना झोपता सुद्धा आलं. अगदी मस्त अशी जागा झाली आम्हाला. सगळेजण अगदी मस्त असे फ्रेश होते. अजिबात कोणालाही कंटाळा आला नाही. मुलं सुद्धा अजिबात कंटाळले नाही, कारण की बसायला छान अशी जागा होती. अगदी पाय पसरून असं बसता सुद्धा आलं. 10-10:30 वाजता जेवण करायला थांबलो हॉटेलवरती. तिथं जेवणसुद्धा अगदी घरगुती पद्धतीचं खूप छान असं जेवण होतं. मस्त इथे जेवणं बिवणं केले. पण काय झालं की रस्त्याने जाताना आम्हाला खूप ट्रॉफिक लागली, त्याच्यामुळे खूप उशीर झाला होता. आणि अक्कलकोटला आम्ही मुक्काम करणार आहे आता, त्याच्यामुळे टाईमपास करत चाललेत रस्त्याने, इथे थांब तिथे थांब असं करत, कारण की मुक्काम होणार हे माहीत होतं. आणि आम्हाला जाऊपर्यंत मंदिर देखील बंद मंदिर 11 वाजताच बंद होतं. दर्शन 11ला बंद होतं, त्याच्यामुळे ना तिथे जाऊन आता आम्ही मुक्कामच करणार आहे. तर बघा, इथे मस्त पनीर मसाला घेतला आहे, शेवभाजी घेतली आणि मी तर बाजरीची भाकर घेतली याच्यासोबत खायला, कारण की मला रोटी अजिबात चालत नाही. आणि चपाती पण होती, पण मला बाजरीची भाकर आवडते म्हणून मी बाजरीची भाकर घेतली. छानपैकी जेवण झाले सगळ्यांचे, ज्यांना जे आवडतं त्या भाज्या घेतल्या. छान असं पोटभरीचं जेवण झालं, मस्त जेवण झालं, खूप छान भाज्या होत्या. आणि चांगला 1-1.5 तास इथे आहे ना टाईमपास झाला. जेवण झाल्यानंतर सुद्धा अर्धा तास आहे ना, मुलं आहे ना इथेच बाहेर बसल्या. मी इथेच बाहेर जेवण केले. हवेशीर खूप छान वातावरण होतं. आणि 12 वाजलेले आहेत. विश केलं, कारण की कृष्णाच्या पप्पाचा आज वाढदिवस आहे आणि सगळ्यांनी विश केलं. आणि केक तर काही नव्हता, पण मुलींनी ना गिफ्ट आणलं होतं त्यांच्यासाठी. तर घरूनच त्यांनी अशा पद्धतीने पॅकिंग करून आणलं होतं. तर ते गिफ्ट इथे खोलायला सांगितलं. त्याच्यामध्येच आमच्यावाल्या 15 ते 20 मिनटं इथे गेले. आणि गिफ्ट खोलल्यानंतर आहे ना त्यांना खूप आवडलं. सगळ्यांना हे गिफ्ट खूप आवडलं, कारण की खूप अशा आठवणी आहेत त्याच्यामध्ये आणि त्या त्यांना सुद्धा खूप आवडल्या. खूप म्हणजे नाही का, जुन्या आठवणी असतात त्या बघितल्यानंतर एकदम असं मस्त वाटतं माणसाला ना. तर त्या आठवणी त्यांना मुलींनी अशा गिफ्ट दिलेल्या आहेत. अजून काही वस्तू आहेत त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने ना इथे आम्ही ना बरेचसे 12 ते 12:30 आमचे इथेच वाजले आणि बराचसा टाईमपास झाला इथे, म्हणून आम्हाला पुढे जायला पण खूप उशीर झाला. आणि वाढदिवसाच्या दिवशी अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला खूप म्हणजे नाही का आनंदाचा दिवस आहे. तर छान असं स्वामींच्या दर्शनाला आम्ही असंच प्लॅन करून निघलो होतो, कारण की वाढदिवस पण आणि जायचं पण होतं. तर वाढदिवसाच्या दिवशीच असा प्लॅन करून निघलो होतो. तर एक दिवस मुक्काम पण होणार आहे हे पण माहिती होतं. अशा हिशोबानेच आम्ही प्लॅन केला होता जाण्याचं. खूप दिवसापासून चाललं होतं की अक्कलकोटला जायचं दर्शनासाठी, पण गावी काम चालू असल्यामुळे गावी पण जावं लागतं. त्याच्यामुळे आम्हाला आहे ना म्हणजे वेळच नाही मिळाला असं म्हणायला काही हरकत नाही, कारण की तिकडं पण घराचं काम चालू आहे. तर व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे, कारण की तिकडं पण सुट्टीच्या दिवशी जावं लागतं, म्हणून ना इकडे यायला पण आम्हाला टाईम भेटत नव्हता. पण आता वाढदिवसाच्या दिवशी आम्ही ना मुद्दाम असा प्लॅन केला आणि म्हटलं स्वामींच्या दर्शनाला जायचंच. तर बघा, जवळपास इथे ना रात्रीचा 1:30 वाजला असन. आता अक्कलकोटमध्ये ना इकडे आपण हे बघा, तुम्ही समोर पाटी बघू शकता. आता आपण अक्कलकोटमध्ये ना घुसलोय. अजून अर्धा तास आपल्याला अक्कलकोटमध्ये जाण्यासाठी लागणार आहे. ट्रॉफिक तर काय आता इकडे कशाच नाहीये, पण तरी देखील ना रस्त्याचं काम चालू होतं, त्याच्यामुळे ना खूप उशीर झाला. रस्त्याचं काम चालू आहे पुढं ना, त्याच्यामुळे रस्ता खूप खराब होता. आम्हाला उशीर झाला पुढं जाण्यासाठी, कारण की गावामधून जाताना पण तिथं पण अक्कलकोटमध्ये ना रस्त्याचं काम चालू आहे. तर त्याच्यामुळे आम्हाला अर्धा ते पाऊण तास लागला. म्हणजे आम्हाला चांगले 2 वाजले होते अक्कलकोटमध्ये पोहोचण्यासाठी. मग आम्ही तिथे रूम केली आणि रूमवरती थांबलो. जवळपास आम्ही 11 जण होतो.
गाडी आतमध्ये गेल्यानंतर आहे ना, तिथे चौकामध्ये बरेचसे जण बसलेले होते. तर प्रत्येक जणाने गाडीमध्ये असं नाही का कार्ड टाकलं होतं. त्याच्यावरती नंबर होता. मग त्या नंबरवरती आम्ही फोन केला. तर 1 किलोमीटरच्या अंतरावरती आम्हाला ही रूम भेटली. 11 जणांचे त्यांनी जवळपास आमच्याकडून आहे ना ₹1000-1200 घेतले. आणि पण छान असं पाणी, गरम पाण्याची पण सोय होती. बघा काही जण तर अजून झोपलेलेचे. सगळ्यांनी ठरवलं होतं 5 वाजता आरतीला उठायचं, पण एकही उठलं नाही. सगळ्यांनी अलार्म लावला होता, पण कोणाला जाग आली नाही. कारण की बराचसा लांबचा प्रवास झाला. त्याच्यामुळे ना सगळे छान असे झोपी गेले होते. मग सगळे फ्रेश झाले, गरम पाण्याने अंघोळ्या केल्या. चहाची तर काही तिथे सोय नव्हती, पण डायरेक्ट आम्ही लगेच आहे ना इकडे दर्शनासाठी आलो. कारण की 8ची आरती भेटणार होती ना, म्हणून मग आम्ही चहासाठी सुद्धा कुठेच थांबलो नाही. आवरून घेतलं आणि डायरेक्ट लगेच इकडे आलो. तर गाडी ना इथे पार्किंगमध्ये लावली. सगळेजण छान असे फ्रेश झालेले होते. अजिबात कोणीच कंटाळवाणं नव्हतं. मुलंसुद्धा अजिबात कंटाळलेले नव्हते. आणि मग लगेचच आम्ही ना दर्शन घेण्यासाठी लगेच चाललो होतो. तर सकाळी सकाळीच ना जास्तीची गर्दीसुद्धा नव्हती अजिबात. थोडीफारच गर्दी होती. नंतर आम्ही दर्शन करून बाहेर आलो ना, त्यावेळेस खूप गर्दी झाली होती. पण ज्यावेळेस आम्ही आत चाललो ना, त्यावेळेस थोडीफारच गर्दी होती. आमचे दर्शन खूप छान झाले. सकाळी सकाळीच ना खूप छान असं वातावरण होतं. खूप भारी वाटत होतं. आणि आज कृष्णाच्या पप्पाचा वाढदिवस होता आणि स्वामींच्या दर्शनासाठी एकदम भारी असं वाटत होतं नाही का. खूप दिवसापासून असं जायचं चाललं होतं, पण योग काय असा जुळून येत नव्हता आणि स्वामींनी काही बोलवणं केलं नव्हतं. पण आज स्वामींनी बोलवणं केलं आणि सकाळी सकाळी छान असे दर्शन झाले. तर बघा आम्ही छान असे गजरे घेतले सगळ्यांनी. मस्त गजरे, असे फ्रेश गजरे होते. गजरे घेतले आणि बघा खूप अशी काही गर्दी नव्हती. गर्दी होती पण कमी प्रमाणामध्ये होती. बाकी नंतर आहे ना 9 ते 10च्या पुढे ना खूप गर्दी झाली असेल, कारण की तोपर्यंत मग ना आम्ही बाहेर पडलो होतो. कारण की आम्हाला पुढं पण तुळजापूरला पण जायचं होतं. छान असे आम्ही सगळे सोबत आतमध्ये गेलो आणि आम्ही आतमध्ये गेलो आणि लगेचच आरती चालू झाली ना, ते खूप छान झालं. सकाळी 5ची आरती नाही, पण 8ची आरती आम्हाला भेटली. तर आमचे मस्त दर्शनं झाले आणि आतमध्ये ना मोबाईल पण यूज करून दिला नाही का. याच्या अगोदर आम्ही गेलो ना, त्यावेळेस आम्हाला आतमध्ये अजिबात मोबाईल काढून दिला नव्हता. पण यावेळेस आहे ना मोबाईलमध्ये व्हिडिओ पण काढले, फोटो पण काढले. आम्हीच काय सगळ्या जणांनी भरपूर असे फोटो काढले. तर आहे ना फोटो काढायला सुद्धा खूप छान होतं. खूप भारी वाटत होतं. खूप छान असे दर्शनं झाले. खूप दिवसाची इच्छा होती स्वामींच्या दर्शनासाठी जाण्याची. तर ती आज पूर्ण झाली. तर सगळ्यांचे निवांत असे दर्शनं झाले, आरती भेटली. छान असं मग आम्ही बाहेर दर्शन करून आल्याच्या नंतर बाहेर फिरलो, आरती घेतली, प्रसाद घेतला. मग नंतर बाहेर पण फिरलो. तर सगळं बघा छान अशी गर्दी झाली होती. असं नाही की एकदमच मोकळं होतं असं नाही. पण कमी प्रमाणामध्ये गर्दी होती. तर आमचे दर्शन खूपच मस्त झाले. कारण की असं लहान मोठ्यांना असं लोटालाटी नाही, काही नाही, अजिबात नाही. या अगोदर आम्ही गेलो होतो ना, त्यावेळेस आहे ना अजिबात म्हणजे असं काही बघू देत नव्हते किंवा डोकं टेकून देत नव्हते. नुसती लोटालाटी चालू होती. इतकी गर्दी झाली होती ना, गर्दीच्या वेळेसच नेमकी गेलो होतो आम्ही. पण आता हे सकाळी सकाळीच ना आमचे खूप छान दर्शनं झाले. भरपूर असे फोटो काढले आम्ही इथे ना आणि खूप प्रसन्न झाला. अगदी मन असं समाधान झाल्यासारखं झालं, की एवढ्या लांबून आल्यानंतर आपले छान असे दर्शनं झाले. मग आम्ही बाहेर फिरलो. आम्हाला बाहेर येऊपर्यंत आहे ना सगळीकडे असे छान असे दुकानं लागले होते स्वामींच्या. खूप छान छान अशा मूर्ती होत्या. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.